मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला पहिल्यांदाच बहुमत मिळालंय, त्यामुळे भाजप आता लोकप्रिय झालेली आहे हे स्पष्ट आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। तर मुंबई पालिकेमध्ये काँग्रेस चौथ्या पाचव्या स्थानी आता घसरलेली आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडवलेली आहे। 2 दिन पहले ही महाराष्ट्र के बड़े शहरों में मेयर और पार्षदों के चुनाव परिणाम आए हैं। मुंबई जो दुनिया के सबसे बड़े निगमों से एक है, वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया। जीत मुंबई में हो रही है, जश्न काजीरंगा में मनाया जा रहा है। जिस मुंबई शहर में कांग्रेस का जन्म हुआ था, वहां वो आज चौथे या पांचवें नंबर की पार्टी बन गई है। पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। मोदी हे गजनी आहेत असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। एकीकडे मुंबईबद्दल वक्तव्य करायचं आणि तिकडे अहिल्याबाई होळकर यांचं नाव पुसायचं अशी टीका सपकाळ यांनी केली आहे। नॉन बायोलॉजिकल देशाचे आपले पंतप्रधान आहे, त्यांनी तुर्तास अमेरिकेचा दबाव हा त्यांच्यावर किती आहे आणि अमेरिकेच्या दबावापोटी आपले अनेक जे बंदर आहेत त्याच्यावरचा अधिकार ते कसे सोडत आहेत ते त्यांनी बोलावं। नरेंद्र सरेंडर का झाले हे त्यांनी सांगावं। सिंदूर ऑपरेशन जिंकता जिंकता आपले सैन्य वापस का घेतलं ते त्यांनी बोलावं। आणि तुर्तास काँग्रेसच्या संदर्भामध्ये कुठलंही वाक्य विधान करण्याच्या ऐवजी महाराष्ट्र भूषण आणि महाराष्ट्राची कन्या आणि महाराष्ट्राचं आमचं दैवत असणाऱ्या अहिल्याबाई होळकरांचा त्या ठिकाणच्या स्मृतीवरून आपण बुलडोजर का चालवलं याचं उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावं। काँग्रेसच्या संदर्भात महाराष्ट्रात चिंता करण्याची त्यांना आवश्यकता नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।